सर्वात आधी तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि उद्या अक्षय तृतीया आहे, त्यासाठीच आज आम्ही ना मार्केट यार्डला गेलो होतो आंबे घेण्यासाठी. फ्रूट मार्केट आहे आमच्या घराशेजारीच, मग तिथे फ्रूट मार्केटला गेलो आणि 2 वेगवेगळ्या प्रकारचे मी आंबे घेतले होते. एक बदाम घेतला होता आणि एक हापूस घेतला होता. त्यानंतर संध्याकाळी जेवण झाल्यावर गोळा वगैरे खायला गेलो आणि मग दुसऱ्या दिवशी उठलो छान सकाळी. मग छान मी आंबे स्वच्छ पाण्याने धुवून वगैरे घेतले, छान कट वगैरे करून घेतले. आणि बहुतेक लोक हाताने काढतात, तर मला ते आवडत नाही. मी चमच्याने स्लाईस करून त्याचा छान गर काढून घेतला आणि तो मिक्सरला फिरवून घेतला. त्यामध्ये लागेल तशी साखर टाकून घेतली, थंड व्हायला फ्रीजमध्ये ठेवून दिला. आणि भरपूर लोकांच्या घरी सगळं सार भात रस पुरणपोळी वगैरे भजे सगळं असतं, पण किवच्या डाळाला ना मात्र एका वेळेस एकच खायला लागतं. एकतर गोडच लागेल नाही तर मग तिखटच लागेल, पण शक्यतो किवच्या डाळाचा ना गोडकडे जास्त कल असतो. मग त्यामुळेच मग म्हटलं की रस आणि पुरणपोळीचाच बेत करू मग. आणि मला काही पुरणपोळी खायची नव्हती, त्याच्यामुळेच मग म्हटलं की बाहेरूनच किवच्या डाळ्यासाठी फक्त मांडे घेऊन येऊ. मला पुरी खायची होती, कारण गरमागरम पुरीसोबत ना रसच्या खायला खूप जास्त छान लागतं. आम्हाला काही घास वगैरे ठेवायचं नसतं, कारण भरपूर लोकांच्या घरी ना घास ठेवला जातो. जे लोक वारलेले असतात ना त्यांना घास ठेवतात अक्षय तृतीयाच्या दिवशी. आता माझ्या मम्मीकडेही घास ठेवतात, माझ्या काकाला बाबाला वगैरे. आणि आता आम्हाला तर काही ठेवायचं नव्हतं, त्याच्यामुळे म्हटलं काही एवढं काही करण्यात अर्थ पण नाही आहे. त्याच्यामुळेच मग हे थोडंसं जे हवं आहे ते करून घेतलं आणि नंतर मग मांडे घ्यायला निघालो होतो. आणि क्यूच्या डोक्यात ऊन होतं, त्याच्यामुळे टोपी घातली होती. पण क्यू थोडं पुढे जात नाही तर लगेच तिने ना डोक्यातून टोपी काढून फेकून दिली. मग नंतर तिला असं काय मी स्टोलने कवर करून घेतलं होतं, कारण ऊन सध्या खूप जास्त लागतंय ना त्याच्यामुळेच. त्यानंतर तिथे गेलो तर तिथे रस घ्यायला आणि मांडे घ्यायला खूप जास्त गर्दी होती. मांडे घेऊन घरी आलो, माझ्यासाठी पुऱ्या तळून घेतल्या. आणि मी काय गोल पुऱ्या लाटत नाही, मस्त एक मोठी पोळी लाटायची, त्याच्या त्रिकोणी चौकोनी पुऱ्या कट करायच्या आणि तळून घ्यायच्या आणि मस्त खायला घ्यायच्या.